तर आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर खात्यामध्ये आपला हा सन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही पाहिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींच्या 17व्या आणि 18व्या हप्त्याला या ठिकाणी मंजुरी दिली आहे। यासाठी 7,200 कोटी रुपये या ठिकाणी बँकांना वर्ग सुद्धा करण्यात आले आहेत। यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे 1,500 रुपये मिळाले आहेत फक्त त्यांनाच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत। 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या निधी वितरणाची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी दिली आहे। केवळ 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणींना आज नोव्हेंबर डिसेंबरचे पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येऊ लागले। 2 डिसेंबरला संपूर्ण राज्यभरामध्ये मतदान होणार आहे। त्याच्या आधीच लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता देखील या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आता लाडक्या बहिणींना आम्ही खुश करणार आहोत। आता ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या 1,500 रुपयांचा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळालाय त्याच बँकेच्या खात्यावरती त्याच बहिणींना नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये मिळणार आहे। काही लाडक्या बहिणींना सकाळी पैसे सुद्धा जमा झालेत तर काही लाडक्या बहिणींना थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी तुमच्या या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे। राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी 7,200 कोटी रुपयांचा चेक या ठिकाणी मंजूर करून बँकांना या ठिकाणी आता देऊन टाकलाय। आता बघा 12 जिल्ह्यांची लिस्ट बँकांना वर्ग सुद्धा करण्यात आल्या। ज्या महिलांचं बँकेचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे, पोस्ट ऑफिस मध्ये आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचं खातं असेल, बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचे खाते उघडले असेल, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक अशा प्रकारच्या 14 वेगवेगळ्या बँकांमध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची मोठी बातमी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। 7,200 कोटी रुपयांचा चेक बँकांना देऊन टाकलाय आणि त्यांना तातडीने सांगितलंय या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करून टाका। लाडक्या बहिणींना 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता मिळण्यासाठी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। आता अजिबात जराही वेळ वाया घालवू नका अशा प्रकारचे बँकांना सूचना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। पटकन बँकेत पैसे देऊन टाका। त्याचं कारण म्हणजे आता या ठिकाणी राज्यामध्ये मतदान लागणार आहे आणि त्यामुळे लवकर पैशांचं वितरण करून टाका अशा प्रकारची ऑर्डर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले। आता बघा जर करता आता आपण पैशांचं वितरण केलं नाही तर निवडणुकीला 2 तारखेला महिला मतदानच करणार नाही हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ओळखलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आजच्या आज तातडीने 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश डायरेक्ट बँकेच्या अधिकाऱ्यांना फोन करून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याची माहिती मिळते। बघा लाडक्या बहिणींनो, या 12 जिल्ह्यातील जवळपास 52 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी अगदी मोजक्याच वेळेमध्ये आता 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे। काही बहिणींना सकाळी पैसे देखील जमा झालेत। ज्या लाडक्या बहिणींना सकाळी पैसे जमा झाले नाहीत त्यांना थोड्याच वेळामध्ये बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये आल्याचा मेसेज येणार आहे। आता लाडक्या बहिणींनो, आज पहिल्या दिवशी लाडक्या बहिणींना पैसे मिळायला या ठिकाणी मुहूर्त लागलाय। बघा काही बहिणींना म्हणल्याप्रमाणे, बघा काही बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याप्रमाणे आता सकाळी पैशांचं वितरण सुद्धा झालेलं आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना हे 3,000 रुपये मिळाले नाहीत त्या 12 जिल्ह्यामध्ये आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये या ठिकाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे सर्वांनाच मिळणार का अशा प्रकारची समस्या तुमच्या मनामध्ये असेल, परंतु हे पैसे सर्वांनाच मिळणार नाही आहेत। कारण सरकारच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळालाय फक्त त्यांनाच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। तुम्ही म्हणाल की असं का, तर बघा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगून टाकलंय ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सोडण्यापूर्वी महिलांची चौकशी या ठिकाणी अर्जांची फेरपडताळणी करण्यात आली होती।
यामध्ये जवळपास 13 लाख लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आल्या होत्या। त्यामुळे सरकारने असा निर्णय या ठिकाणी घेऊन टाकलाय की ज्या लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्यासाठी पात्र ठरल्या होत्या, म्हणजे त्यांना ऑक्टोबरचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले होते, तर त्याच बँकेच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे 1500 रुपये सोडण्याचे आदेश स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। परंतु यामध्ये महत्त्वाचं अजून एक प्रकारच्या माध्यमातून लाभ सुरू झालाय, तो म्हणजे आता निवडणुका समोर आल्याने आता सरकारच्या माध्यमातून जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये तुमचा समावेश असेल, तर तुम्ही मागच्या वेळी जर आता एकनाथ शिंदे साहेबांना मतदान केलं असेल तर तुम्हाला 15,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून झालाय। तुम्हाला कदाचित विश्वास बसत नसेल, कारण आता 2 तारखेला मतदान होणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची मतं आम्हाला द्यावीत यासाठी मतदान कार्डावरती 15,000 रुपये एका नवीन योजनेच्या माध्यमातून आता देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा 17वा आणि 18वा हप्ता सुरू करण्यासाठी 7,200 कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आले। त्यामुळे या 12 जिल्ह्यामध्ये पैसे तर तुम्हाला 3,000 रुपये मिळणारच आहेत, परंतु मतदान कार्ड तुमच्याजवळ आहे का बघा, चेक करा। असेल तर 15,000 रुपये घेण्यासाठी आता सज्ज राहायचं आहे। लाडक्या बहिणींची आता चिंता दूर या ठिकाणी आता झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींना या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण थोड्याच वेळामध्ये होणार आहे, परंतु तुम्ही जर पटकन या ठिकाणी हे एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलाय त्या ठिकाणी जर तुम्ही देऊन आला तर तुम्हाला मतदान कार्डावरती 15,000 रुपये देखील 24 तासांच्या आतमध्ये ज्या लाडक्या बहिणींना हे पैसे येतात त्यांना 15,000 रुपये देखील मतदान कार्ड असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले तुम्ही हा लाभ अजिबात चुकवू नका। त्या कारण आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की आम्ही तुम्हाला 1500 रुपये तर महिन्याला देतोच आहोत, परंतु मतदान कार्ड असेल तर हा लाभ 15,000चा नक्की घ्या। फक्त 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मतदान कार्डावरती 15,000 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालाय। नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना देणार आहेत, 12 जिल्ह्यांची यादी आता बँकांना दिली आहे। त्यांना तातडीने सांगितले 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, लाडक्या बहिणींना अजिबात नाराज करू नका, बँकेने पैसे पटकन महिलांच्या बँकेत द्यावेत, अशा प्रकारचे कडक आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे आदेश बँकांना या ठिकाणी आता मानावेच लागणार आहेत। त्यामुळे आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, नोव्हेंबर व डिसेंबरचे तुम्हाला 3,000 रुपये आता नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत, तर एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट सांगून टाकले की आम्हाला मतदान ज्या लाडक्या बहिणीने केले फक्त त्यांनाच या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। त्याचं कारण म्हणजे मतदान कार्ड हे ओळखपत्र आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड प्रमाणे गरजेचं करून टाकलंय। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी मतदान करतात आणि त्यांच्याजवळ मतदान कार्ड आहे त्यांनाच थोड्याच वेळामध्ये लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे या 12 जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये जमा करण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला या ठिकाणी मिळत आहे। लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने लॉटरी लागली, कारण मतदान कार्ड असणाऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी 15,000 रुपयांचा लाभ तुम्ही चुकवू नका। त्या ठिकाणी तुम्ही अंगणवाडी सेविकांजवळ पटकन हे कागदपत्रे देऊन टाका, असं या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिले। आता ऑर्डर दिल्या त्याचं कारण म्हणजे तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे हे जर कागदपत्रे देऊन आला तर अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला तुम्ही दिलेलं हे नवीन कागदपत्र जोडतील आणि तुम्हाला बँकेच्या खात्यावरती 15,000 रुपये जशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचे 1500 येतात तशा प्रकारे 15,000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला महिन्याला 1500 रुपये देत असतात। फक्त काय होतं, मागं पुढं पैसे येण्यासाठी थोडा वेळ होतो, परंतु एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते करून दाखवतात। महिन्याला 1500 रुपये ते 100% तुम्हाला देत असतात, तुम्हाला सुद्धा विश्वास आहे। तसेच तुमच्या घरामध्ये जर कोणता शेतकरी बांधव असेल तर त्यांना नमोचे 2,000 रुपये सरकार देतं, PM किसान योजनेचे सरकार देतं पैसे 2,000, पीक विमा देतं, अशा प्रकारचे मोफत लाभ सरकारच्या माध्यमातून कायम मिळतच असतात।
त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुमचा पण एकनाथ शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे। त्यामुळे मतदान कार्डावरती जे 15,000 रुपये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहेत याचा लाभ तुम्ही अजिबात सोडू नका, कारण 2 डिसेंबरला तुम्ही मतदान करणार आहात आणि ते तुमच्या हक्काचे 15,000 रुपये आहेत, ते अजिबात तुम्ही या ठिकाणी सोडू नका। अशा प्रकारचे आदेश आता एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना दिलेत। त्यामुळे तुम्ही हे एक महत्त्वाचं कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे पटकन जाऊन उद्याच्या उद्या देऊन टाका, अजिबात वेळ वाया घालू नका, कारण 2 डिसेंबर तारीख जवळ येत आहे। त्या तारखेच्या आतमध्ये ज्या लाडक्या बहिणी हे अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रे देतील तर त्यांनाच हे 15,000 रुपये मतदान कार्डावरती सरकारच्या माध्यमातून मोफत दिले जाणार आहेत। तसेच आज थोड्याच वेळामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे त्या ठिकाणी 3,000 रुपये या ठिकाणी सोडण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या, नक्की तुम्ही बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आता नेमकं कोणकोणत्या अटी पात्रतेनुसार हे नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये येणार आहेत हे तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। परंतु तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक अजिबात करू नका, कारण तुम्हाला मतदान कार्ड असेल तर 15,000 रुपये कशा पद्धतीने मिळवायचा आहे, त्यासाठी अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणतं कागदपत्र पटकन जाऊन अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला द्यायचं आहे, उद्याच्या उद्या तुम्ही या ठिकाणी हे कागदपत्र देऊन यायचं आहे, याची माहिती तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे समजणार आहे। त्यामुळे अगदी मोबाईल हातात धरून 2 मिनिटे बघत राहा। परंतु त्याआधी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता थोड्याच वेळामध्ये जो तुमच्या 12 जिल्ह्यामध्ये येणार आहे, तर त्यासाठी काही महत्त्वाच्या 4 ते 5 अटी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या आहेत। त्यामधील पहिली अट म्हणजे सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता तुम्ही बघा घेतलेल्या महिला पाहिजे। बघा लक्षात ठेवा, तुम्हाला ऑक्टोबरचे 1,500 रुपये घेतलेल्या महिला तुम्ही पाहिजे। जर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ताच बँकेत मिळाला नसेल मग मात्र तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये बँकेत मिळणार नाहीत। त्यामुळे पहिली अट लक्षात आली का? बघा ऑक्टोबरचा हप्ता मिळाला असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहे हे पण सांगतो, आणि मतदान कार्ड तुम्ही काढला असेल तर त्यावरती 15,000 रुपये या ठिकाणी 2 डिसेंबरच्या आतमध्ये कशा पद्धतीने मिळवायचं आहे ते पण सांगतो। परंतु यासाठी दुसरी अट सरकारच्या माध्यमातून काय लावण्यात आल्या नक्की बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, दुसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती आजपर्यंत कोणत्याही योजनेसाठी लावण्यात आली नव्हती। त्याचं कारण म्हणजे आता लाडकी बहीण योजनेमध्ये कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून ही नवीन अट लावल्या, ती म्हणजे तुमच्या नवऱ्याच्या किंवा तुमच्या मुलाच्या नावावर किमान 1 एकर तरी आता जमीन असली पाहिजे। बघा अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी जमीनच नाही, तर त्यांच्यासाठी सरकारने सांगितलंय की आता तुमच्याकडे रेशन कार्ड तर पिवळं किंवा केशरी पाहिजे किंवा जमीन 1 एकर तरी नावावर पाहिजे, त्यांनाच आता नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता वितरण होणार आहे। बघा आज तुम्हाला 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगतो, त्या 12 जिल्ह्यातील 250 तालुके या ठिकाणी आज पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी निवडले आहेत। तर त्या 250 तालुक्यामध्ये तुमचा नंबर आहे का हे तुम्ही नक्की बघायचं आहे। परंतु तुम्हाला पुढे मतदान कार्डावरती 15,000 रुपये नेमकं कसे मिळवायचे आहेत, अंगणवाडी सेविकांकडे कोणती कागदपत्र तुम्हाला तातडीने जमा करायचे आहेत, जेणेकरून अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेच्या तुमच्या अर्जाला ते कागदपत्र जोडतील आणि तुम्हाला 24 तासामध्ये मतदान कार्डावरती तुमच्या बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी तुम्हाला 15,000 रुपये देखील मतदान कार्डावरती जमा करण्यात येणार आहे। पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगणार आहे, ज्या 12 जिल्ह्यातील 250 तालुके सरकारच्या माध्यमातून आज नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यासाठी वितरण करण्याची ऑर्डर दिल्या ते पण सांगतो, आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मतदान कार्डावरती तुम्हाला 15,000 रुपये कसे मिळवायचे ते पण सांगतो। आता बघा पहिला जिल्हा सांगत आहे त्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये लाभ मिळणार आहे नक्की बघा, कारण 250 तालुके या ठिकाणी फक्त आज पहिल्या दिवशी निवडले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आला अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्लार, पातूर, बार्शी टाकळी आणि बाळापूर मूर्तिजापूर या तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याचं कारण म्हणजे मतदान कार्ड असेल तर तुम्हाला 15,000 रुपये
फक्त एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे। त्यामुळे हा लाभ चुकू नका। त्याआधी तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे तुम्हाला 3,000 रुपये कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये मिळत आहेत हे या ठिकाणी आता सांगत आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर बघा, अमरावती जिल्ह्यातील अमरावती, भातुकली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, तिवसा, धामणगाव रेल्वे या भागात ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना टोटल 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहे। आता हे जे जिल्हे सांगालोय फक्त या जिल्ह्यामध्ये मतदान कार्डावरती तुम्हाला कोणतेही कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे दिल्यानंतर तुम्हाला 15,000 रुपये मतदान कार्डावरती मिळणार आहे, हे देखील तुम्हाला पुढे आम्ही सांगणार आहे। त्यानंतर बघा, धाराशिव जिल्ह्यात कोणाकोणाला लाभ भेटणार आहे। धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंब, भूम, वाशी आणि परंडा या भागातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे या ठिकाणी मिळणार आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 तालुके निवडलेत। यामध्ये कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण या भागात तुम्ही राहत असाल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहेत। त्यानंतर बघा, कोल्हापूर जिल्ह्यात कोणाला भेटणार आहे। आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडिंग्लज, चंदगड, पन्हाळा, बुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले या भागामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये मिळणार आहेत। परंतु मतदान कार्ड असेल तर तुम्हाला 15,000 रुपये देखील कसे मिळणार आहेत ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु याआधी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून कोणता निवडण्यात आलाय नक्की बघा। या ठिकाणी पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय जालना। जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या तालुक्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना टोटल 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून बँकेत आता जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर धुळे जिल्ह्यात कोणाकोणाला मिळणार आहे तर शिरपूर, साक्री, सिंदखेडा तर या भागामध्ये टोटल 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर नंदुरबार त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तर नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकोवा, अक्राणी या भागातील लाडक्या बहिणींना टोटल 3,000 रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय। ज्या जिल्ह्यामध्ये मतदान कार्ड असेल तर 15,000 रुपये देखील कसे मिळणार आहेत पुढे सांगणार आहे। त्यामुळे अर्धवट व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका, लक्षपूर्वक बघा। आता नांदेड जिल्हा तुमचा या ठिकाणी निवडण्यात आलाय। यामध्ये अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट या भागामध्ये 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता मिळणार आहेत। आता मतदान कार्ड असेल तर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने 15,000 मिळणार आहेत, काय कागदपत्र सादर करावेत नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जशा प्रकारे अंगणवाडी सेविकांकडे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता तशा प्रकारे सेम टू सेम ते कागदपत्र घेऊन तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे चेक करून घ्यायचं आहे। आणि ते कागदपत्र म्हणजे तुम्हाला मतदान कार्डाचं झेरॉक्स घ्यायचं आहे, तसेच तुम्हाला आधार कार्डाचं झेरॉक्स घ्यायचं आहे, पॅन कार्डाचं झेरॉक्स घ्यायचा आहे, 2 पासपोर्ट साईजचे फोटो, उत्पन्नाचा दाखला ज्यामध्ये 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे, तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7/12 उतारा, ही सर्व कागदपत्रे घेऊन जाऊन तुम्ही आता स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया अशा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे। आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये त्या ठिकाणी थोडीफार गुंतवणूक करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला त्रैमासिक पद्धतीने व्याज दर तुमचा वाढवला जाणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 10,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता बिनव्याजी तुम्हाला वापरता येणार आहे। परंतु ते पैसे तुम्हाला 1 वर्ष वापरून त्या ठिकाणी तुम्हाला पैसे परत सुद्धा करता येणार आहे। पहिल्या वर्षी 10,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 15,000 रुपये अशा प्रकारे तुम्हाला कमी व्याजदरामध्ये म्हणजे एकदम कमी व्याजदरामध्ये अगदी वर्षाला 1-2% व्याजदराने तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महिला सन्मान बचत प्रमाणपत्रे थोडेफार पैसे या ठिकाणी गुंतवले तर तुम्हाला या ठिकाणी पैसे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला वापरता येणार आहेत। याची माहिती तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये नक्की चौकशी करू शकता। व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।